Hello students, good morning all of you. We are here to learn a very important topic of English grammar, that is nothing but preposition part. We know that preposition is a very important part regarding our subject. आपण ज्यावेळेस प्रिपोजिशनचा अभ्यास करतो, प्रिपोजिशन अनेक परीक्षांमध्ये सुद्धा विचारले गेलेले आहेत. 10वी 12वीला त्यात बराच महत्त्वाचा पार्ट आहे. 8वी पासून 8वी 9वी 10वी 11वी 12वी असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा जो टॉपिक असतात किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला. आता आपल्याला आपल्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून त्याला काय महत्व आहे, तर प्रिपोजिशन मध्ये बरेच प्रकारचे आहेत. प्रिपोजिशन इंडिकेटिंग पोझिशन, इंडिकेटिंग टाइम, इंडिकेटिंग डिरेक्शन, हा सगळा पार्ट तुमच्या परीक्षेमध्ये आहे. आता या ठिकाणी प्रिपोजिशन ते जो तुम्हाला स्थान मी सांगणार आहे ते पोझिशन बद्दल सांगणार आहे, की जे प्लेस सांगणारे प्रिपोजिशन आहे. आता ते कसे ओळखायचे बघा, मी ह्याच्यावर सुद्धा पूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता, पण तरी तुमच्यासाठी आणखीन एक व्हिडिओ तयार करतोय मी. साधारणपणे ही अशी डायग्राम आहे पहा. ह्या डायग्रामचा आपण इथे अभ्यास करूया. या डायग्राम मध्ये आपण प्रिपोजिशनचा अभ्यास करूया. आता या डायग्राम मध्ये आता एखादी गोष्ट, आता प्रिपोजिशन अनेक असतात, इन आहे, ऑन आहे, बिलो, अंडर वगैरे असे आहेत. पण ह्या डायग्राम मध्ये एखादे प्रिपोजिशन आतमध्ये आहे किंवा एखादी गोष्ट आत आहे, त्यासाठी आपण काय शब्द वापरतो, इन. जसं वी आर इन द क्लास और शी इज इन द हाऊस, अशा प्रकारे वापरतो. म्हणून या ठिकाणी इथं इनचा वापर. आणि एखादी गोष्ट जर बाहेर असेल तर आपण कुठला शब्द वापरतो प्रिपोजिशन मध्ये, आउट वापरतो. आउट. दे आर आउट ऑफ द क्लास, दे आर आउट ऑफ द सिटी. आणि जसं इन वापरलं तसं एखाद्या स्मॉल गोष्टीमध्ये असेल तर आपण इथं इनसाइड शब्द वापरतो. इनसाइड. द वॉटर इज इनसाइड द ग्लास, ते इन किंवा इनसाइड वापरतोय. छोट्या गोष्टीमध्ये असेल तर इनसाइड वापर करायचा. तसं आउटसाइडचा पण वापर करतो आपण. आउटसाइड. दे आर आउटसाइड द हाऊस, हा जर असा वापर केला तर तुमच्या लक्षात येईल. आता इनसाइड आहेत का आउटसाइड आहे. आता एखादी गोष्ट जर वर असेल, वर, त्याला काय म्हणतो आपण इथं ऑन वापरायचं. म्हणजे जर स्पर्श करणं असेल तर ऑन वापरायचं. आणि एखादी गोष्ट जर त्याला स्पर्श करणं असेल तर त्याला आपण ऑपन वापरायचं. आता ऑनचा अर्थ काय, स्थिर असणे. जसं अ बुक इज ऑन द टेबल, पुस्तक टेबलावर आहे. स्थिर गोष्टीसाठी ऑन वापरायचं. आपण कधी वापरायचं तर गतिमान गोष्टीसाठी. द कॅट जम्प्ड अपॉन द टेबल, मांजराने टेबलावर उडी मारली. द टीचर थ्रू अ बुक अपॉन द टेबल, शिक्षकाने पुस्तक टेबलावर फेकून दिले. म्हणजे गतिमानसाठी आपण वापरायचं, स्थिरसाठी ऑन वापरायचं. एखादी गोष्ट वरच्या साईडला असेल बघा, वर, ऑनच्या वर जो शब्द आहे तो असतो ओव्हर, डोक्यावर असेल. द सिलिंग फॅन इज ओव्हर माय हेड, द ट्यूब लाईट इज ओव्हर आवर हेड, आपल्या डोक्यावर आहे त्याला ओव्हर शब्द वापरायचा, उंच असेल तर. आणि त्याचबरोबर आणखीन एक प्रिपोजिशन आहे ते आहे अक्रॉस. अक्रॉसचा वापर कधी करायचा, अक्रॉस म्हणजे काय, पार करून जात असेल तर. बर्ड्स वेअर फ्लाइंग अक्रॉस द ट्रीज, पक्षी झाडावरून उडत होते. किंवा अक्रॉस वापरतो आपण. ही स्वॅम अक्रॉस द रिव्हर, तो नदी पार करून गेला, नदी पार करून तो पोहला. मग ह्या ठिकाणी अक्रॉस वापरतो. आणि एखादी गोष्ट ह्याच्यापेक्षा उंच वर असेल तर त्याला आपण इथं अबाव शब्द वापरतो. अबावचा अर्थ आहे अधिक उंचीवर असणे, खूप उंचीवर असणे, अबाव. द स्काय इज अबाव अस. बघा हे लक्षात आलं, ऑन, ओव्हर आणि अबाव. तसं खालच्या साईडला एखादी गोष्ट असेल तर काय वापरायची, तर आपण काय वापरायचं, तर बिलो वापरायचं. खालच्या साईडला असेल तर बिलो वापरायचं. दे लिव्ह बिलो अस, ते आमच्या खाली राहतात किंवा आमच्या घराखाली त्यांचं घर आहे. दे लिव्ह बिलो अस. किंवा असं म्हणू शकतो आपण, और समथिंग इज बिलो द फॅन, बिलो द टेबल. आणि एखादी गोष्ट ह्याच्यापेक्षा खाली असेल. आता अंडर आणि बिलो मध्ये काय फरक आहे, तर बिलो म्हणजे खाली स्पर्श करून असतं, खाली चिकटून असते. आणि अंडरचा अर्थ खाली थोडं अंतर असतं. वेअर अंडर द सेम रूफ, द मॅन इज सिटिंग अंडर अ ट्री, द कॅट वॉज लाईंग अंडर द टेबल, द डॉग वॉज सिटिंग अंडर द ट्री. म्हणजे थोडी जागा असेल, अंतर असेल तर त्याला अंडर वापरायचं. वेअर अंडर द सन, अंडर द स्काय, असा शब्द वापरतो. आणि त्यापेक्षा खाली असेल तर त्याला आपण बिनीथ शब्द वापरतो, बिनीथ. आता बिनीथ शब्दाचा अर्थ खूप खोलीवर किंवा अंडरनीथ पण शब्द वापरतात. बिनीथ किंवा अंडरनीथ शब्द आहे त्याला. हा जो शब्द आहे अंडरनीथ किंवा बिनीथ, त्याचा अर्थ खूप खोलीवर असणे. द शिप सॅंक बिनीथ द सी, द शिप सॅंक बिनीथ द वेव्हज, म्हणजे जहाज खूप खोल लाटामध्ये बुडलं गेलं. त्याचा अलंकारिक वापर पण केला जातो. शी मॅरिड बिनीथ हर,
तिने तिच्यापेक्षा खालच्या स्टेटसच्या माणसाशी लग्न केलं, असा पण अर्थ ह्याचा होऊ शकतो. बघ कळाले दोन्ही मधल्या प्रिपोजिशन मधला फरक कळाला की या ठिकाणी ऑन, ओव्हर, अबव असं वर गेलो आपण, तसं आपण खाली आलो बिलो, अंडर आणि बिलीत. आता एखादी गोष्ट बघा, ह्या गोष्टीमधून जर असे आरपार जात असेल, गोष्टीमधून आरपार जात असेल, तर त्या ठिकाणी जे आपण प्रिपोजिशन वापरतो ते प्रिपोजिशन आहे पहा थ्रू. थ्रू या प्रिपोजिशनचा वापर करतो. बघा, ही रॅन थ्रू द क्राउड और द विंड इज पासिंग थ्रू द विंडो. थ्रू च्या मधून जाणे, एखाद्या गोष्टीमधून जाणे, त्यासाठी आपण थ्रूचा वापर करतो. तसं एखादी गोष्ट वरच्या साईडला असेल, वर, तर त्याला आपण अप असे म्हणतो. ही क्लाइम्ड अप द ट्री. अप, ही क्लाइम्ड अप द ट्री. एखादी गोष्ट खालच्या साईडला असेल ते शी केम डाऊन द स्टेअर. जसं आपण म्हणतो ना, जॅक वेंट अप द हिल, जॅक केम डाऊन द हिल. वर जाणे तसं खाली येणे. आता एखादी गोष्ट ह्या गोष्टीकडे जात असेल तर त्याला आपण टू असं म्हणतो किंवा टुवर्ड्स. आता टुवर्ड्स हे शक्यतो दिशा सांगण्यासाठी पण वापरतात. दिशा म्हणजे टू. ही वॉज गोइंग टू द स्कूल, ही वॉज गोइंग टू स्कूल. आणि द स्टुडंट्स वेअर पेइंग अटेन्शन टुवर्ड्स द टीचर and the boy was running towards his mother. असा पण वापर करू शकतो. हे तुम्हाला दोन्ही मधला फरक कळाला. बघा किती शब्द पाहिले आपण इथं. ऑन बघितलं, बिलो बघितलं. आता एखादी गोष्ट जर बाहेरून आतमध्ये जात असेल, आताच मी वाक्य सांगितलं बघा, आर्ची जम्पड इन टू द वेल. आर्चने विहिरीत उडी मारली. द फॉक्स फेल इन टू द वेल. द फॉक्स फेल इन टू द वेल. आर्चने विहिरीत उडी मारली किंवा द फॉक्स फेल इन टू द वेल. किंवा असं पण वापरून म्हणजे बाहेरून आतमध्ये जात असेल तर काय वापरायचं, इंटू वापरायचं. एका वातावरणातून दुसऱ्या वातावरणात. आणि जर आतून बाहेर जात असेल तर मात्र काय वापरायचं, इथं आउट ऑफ वापरायचं. द बॉय रश्ड आउट ऑफ द क्लास और दे वेंट आउट ऑफ द सिटी. आतून बाहेर गेले आणि बाहेरून आत येण्यासाठी काय वापरतो आपण, इंटू वापरतो. बघा ह्या ठिकाणी आपण बरेच काय प्रिपोजिशन पाहिले आणि आणखीन काय बेसिक प्रिपोजिशन आहे की जे सगळे आपल्याला ह्या डायग्राम साहाय्याने आपल्याला दाखवता येत नाहीत. त्याला आणि असं आपल्याला डायग्राम तयार करावा लागतील. तर आणखीन असे प्रिपोजिशन आहे, तर ऍटचा वापर केला जातो. आता ऍट सांगण्यासाठी कधी वापरतो, तर ऍट होम म्हणतो, पण इन द हाऊस. ऍट शब्द होम साठी वापरायचा. शी इज ऍट होम अँड शी इज इन द हाऊस. शी इज ऍट होम अँड शी इज इन द हाऊस. हाऊस असेल तर इन वापरायचं, होम असेल तर ऍट वापरायचं. ऍट स्टेशन, ऍट एअरपोर्ट असं वापरायचं. आणि इन असेल तर इन साठी काय शब्द वापरायचं. तसं ऑन द रोड आणि इन द स्ट्रीट. रोड असेल तर ऑन वापरायचं, ऑन द रोड. रोड आणि स्ट्रीट मध्ये काय फरक आहे, तर रोड म्हणजे दोन शहरांना जोडणारा रस्ता रोड, आणि स्ट्रीट म्हणजे शहरामधला रस्ता. द पीपल वेअर टॉकिंग, द पीपल वेअर वॉकिंग इन द स्ट्रीट. लोक रस्त्यावर चालत होते. आणि पीपल वेअर वॉकिंग ऑन द रोड. ऑन द रोड म्हणजे दोन्ही शहराच्या मधला जो रस्ता असतो त्याला म्हणायचं रोड म्हणायचं. आणि स्ट्रीट म्हणजे शहरामधला रस्ता. तर हे जे प्रिपोजिशन असतात त्यांचा वापर करायचा. ऍट असेल. आता बिटवीन आणि अमांग दोन्ही मध्ये काय फरक आहे बघा. तर बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, दोघांच्या मध्ये. राहुल सॅट बिटवीन अहमद अँड लीला, किंवा असा म्हणू शकतो बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. फॉर एक्झाम्पल, लॉर्ड राम स्टूड बिटवीन लक्ष्मण अँड सीता. द लेटर बी इज बिटवीन ए अँड सी. दोघांच्या मध्ये असणे. अमांगचा अर्थ काय आहे, अनेकांच्या मध्ये. आता बिटवीनचा आणखीन काय वापर आहे ते वेगळं, आपण त्यासाठी स्पेशल लेक्चर घेऊ एक दिवस. बिटवीनचा आणखीन वापर आहेत वगैरे. देशाच्या सीमा असतील तरी बिटवीनचा वापर करतो. फिक्स एखादी गोष्ट असेल मनात तर बिटवीनचा वापर करतो. चॉईस असेल तर बिटवीन वापरतो. अमांगचा अर्थ अनेकांच्या मध्ये. द टीचर वॉज स्टँडिंग अमंग द स्टुडंट्स. माय हाऊस इज अमंग द ट्रीज. आता बिसाइड चा अर्थ च्या कडेला किंवा च्या शेजारी. बिसाइड. आय एम स्टँडिंग बिसाइड द ब्लॅकबोर्ड असा अर्थ ना. आता बायचा अर्थ सुद्धा होतो च्या कडेला. बायचा अर्थ ही सिटिंग बाय द वॉल. बाय द वॉलचा अर्थ भिंतीच्या कडेला. तर असे अनेक शब्द आहेत की ज्या शब्दामध्ये आपल्याला. आता बियॉन्डचा अर्थ काय आहे तुम्हाला माहिती आहे, च्या पलीकडे. बियॉन्ड. द टेम्पल इज बियॉन्ड द हिल. और ही सॉ अ स्टॅग बियॉन्ड द रिव्हर. टेम्पल हे टेकडीच्या पलीकडे आहे किंवा त्यानं नदीच्या पलीकडे एक स्टॅग पाहिला, काळवीट पाहिला. म्हणजे असे अनेक शब्द आहेत की जे प्रिपोजिशनच्या सहाय्याने आपण इथे कव्हर करू शकतो. हे जाऊन तुम्ही वाक्य तयार करू शकता. वाक्य तयार केल्यावर तुम्हाला ह्या शब्दांचा अर्थ कळेल.
समजा फॉर एक्झाम्पल मी एखादं वाक्य तुम्हाला दिलं तर तुम्ही ते वाक्य तुम्ही सांगू शकता या ठिकाणी कुठलं प्रिपोजिशन येईल म्हणून. आता अनेक असे प्रिपोजिशन आहेत, हे आपण फक्त पोझिशन सांगणारे प्रिपोजिशन बघतोय जे तुम्हाला स्थान सांगणारे आहे. समजा असं वाक्य तुम्हाला दिलं आणि तुम्हाला म्हटलं की ह्यामध्ये योग्य ते प्रिपोजिशनचा वापर करा, तुम्ही त्या ठिकाणी कुठलं वाक्य तुम्ही हे करणार बघा. फॉर एक्झाम्पल असं वाक्य आहे, इन, ऍट, इंटू, असे 4 प्रिपोजिशन विचारले तर कुठल्या प्रिपोजिशनचा वापर कराल. आर्ची जम्पड डॅश 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 द वेल. आर्चीने विहिरीत उडी मारली. मग इन म्हणणार का ऍट म्हणणार का इंटू म्हणणार का अप वापरणार. आर्चीने म्हणजे आर्ची विहिरीत जाण्याच्या अगोदर कुठे होती, बाहेर होती, बाहेरून आतमध्ये उडी मारली तर काय नाही तर काय शब्द वापर करणार तुम्ही, इंटूचा वापर करणार, कारण आर्ची बाहेर होती. तर समजा असं वाक्य तुम्हाला घ्यायचं असेल, अ बर्ड इज सिटिंग ऑन अ ट्री. तर बर्ड इज सिटिंग अ ट्री, त्या ठिकाणी काय वापरणार, इन, ऑन, विथ, बाय. पक्षी झाडावर बसलेला आहे, झाडावर बसलेला आहे वरती, तर काय शब्द वापरणार तुम्ही त्या ठिकाणी, ऑनचा वापर करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यात जे काय प्रिपरेशन असतात जे तुम्हाला हायस्कूल लेवलला किंवा कॉलेज लेवलला जे उपयोगी पडतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितपणे ऐकलं त्याबद्दल आभार. थँक्यू.